साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, गली नंबर 11। 13 वर्षाचा मुलगा, नाम क्या था? उमरेन। खाजगी कंपनीमुळे त्याचा मृत्यू झाला। अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही। ये मेरे पास पिछले 7 दिन में मेरे पास आए थे। इनका जो इलेक्ट्रिक्यूशन का मैटर था वो मैंने चेक करवाया था। इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर की तरफ से जो इंस्पेक्शन हुआ है उसमें जो वायर इनके यहाँ जा रहा था हमारी तरफ से नहीं था, उस वायर से इलेक्ट्रिक्यूशन करके एक्सीडेंट हुआ है, जैसा कि इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर का इंस्पेक्शन रिपोर्ट में आया है। हमारी तरफ से इस टाइप का जो भी केस है उस केस में हमारी तरफ से जो जहां हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है वहां पर हम इसको कर रहे हैं। पर इस पर्टिकुलर केस में क्योंकि वायर हमारी तरफ से दिया हुआ नहीं था, जैसा इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर साहब की रिपोर्ट में है। तो किसने दिया था फिर वायर? हाँ जी, वायर किसने दिया था? सर कुछ वायर्स ऐसे हैं जो कि जहां पर हमारी तरफ से लीगल वायर नहीं है, कंज्यूमर ने अपनी तरफ से लगाए हुए हैं। इस टाइप से कुछ वायर हैं। किसका जिम्मेदारी है सर? जिम्मेवारी जहाँ कहीं पर भी इलीगल वायर है वो हमारी जिम्मेवारी है, और वो सब क्लियर तो है। वो सभी वायर्स को हम रिमूव भी कर रहे हैं। सर इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर 4 दिन बाद आए थे देखने, उनको कैसे मालूम कि कैसे डेट हुई? सर हमारी तरफ से जो भी, और आपको सब कलकत्ता, हैदराबाद उधर की कंपनी चाहिए क्या? सर जो भी कॉन्ट्रैक्ट हमने दिया हुआ है हमने नहीं, वही रेट से अगर इधर के लोकल लोग काम करते होंगे तो आपको क्या दिक्कत है? सर हमने जो काम दिया हुआ है, जो हम अगर हम फील्ड में लोग काम करने वाले लोगों की बात करें तो हमने 90% लोग, जैसे मैंने बताया, हमने लोकल ही रखे हुए हैं। कॉन्ट्रैक्टर की जहाँ तक बात है, ये हमारा सेंट्रलाइज कोलकाता से हमारा टेकअप किया जाता है, और जिस को भी हम टेंडर देते हैं कॉम्पिटिटिव बिडिंग या एलिजिबिलिटी के हिसाब से उसको वो क्वालिफाई, वो क्राइटेरिया क्वालिफाई करने वाले लोग नहीं है इधर। सर हमने यहाँ से भी कुछ लोग जो हैं जो क्वालिफाई कर पाए हैं उनको हमने रखा है उसमें। मतलब ऐसा नहीं है कि सभी लोग बाहर से हैं, हमारे पास कुछ लोग मालेगांव से भी हैं। तो ये लोगों को पेमेंट कम क्यों मिलता है? सर पेमेंट कम का जैसे मैंने बताया है कि हमारा मिनिमम वेजेस का जो है उसके हिसाब से हम कंप्लाई कर रहे हैं। नहीं है ना, जहाँ 12-13 हजार क्या मिनिमम वेजेस में बैठता है क्या? सर मिनिमम वेजेस कितना है? जो भी बेसिक सैलरी है या HRA है या दूसरे अलाउंस हैं वो हम MSCDCL की लाइन पर ही पे कर रहे हैं। अगर कोई डिफरेंस है तो वो हम MSCDCL के साथ बैठकर उसमें देख लेंगे कि कहाँ गैप है, जहाँ हमारे या MSCDCL महावितरण वही काम के लिए 20,000 रुपया दे रहा है और आप 13,000, 12,000, कहीं तो 11,000, ज्यादा से ज्यादा एक 14,185 है। सर हमारा अगर इन हैंड सैलरी की बात करें, हाथ में क्या आ रहा है, स्किल्ड आदमी का जहाँ पर टोटल सैलरी हमारी तरफ से, टोटल सैलरी की बात कर रहा हूँ 18,431 है, वहीं पर उनको जो इन हैंड मिलता है इसमें प्रोविडेंट फंड का, ESI का और जो डिफरेंट डिडक्शन है उसको करने के बाद इनका। सर साहेब, ही 2019ची ऑर्डर झालेली, तेव्हा 7,000 रुपये पगार देत होते। ही 2000 जेव्हा टेकअप केलं का यांनी तेव्हाची ऑर्डर आहे, आणि ही यांची ऑर्डर, ते जो वेंडर आहे ना, वेंडरची ऑर्डर आहे। बघा कसं ठरलेलं आहे त्यांचं, 20,000 रुपये पर मंथ आहे। हे बघा, मंथली रेट ऑफ एजेंट है क्या? एजेंट पर शिफ्ट 20,000 और GST 18% प्लस और अलग। सर हमने जो भी इसमें इनको ऑर्डर दिया हुआ है, इसमें फॉर एग्जांपल अगर ये 20,000 की इसमें बात कर रहे हैं एजेंट की, स्किल्ड का जैसे मैं बोल रहा हूँ, टोटल कॉस्ट जो मैंने बताया है हम एक बारी MSCDCL के साथ इसको रिकंसाइल कर लेंगे, कहाँ हमारा गैप है, क्या है, उसमें जो भी करेक्शन का है एक बारी हम उनसे समझ के फिर हम इसको। अपनी मीटिंग में भी ये बात हुआ था? सर हाँ, आपके साथ बात हुआ था। जो पॉइंट्स आपको दिए थे उसमें ये भी पॉइंट था? हाँ उसमें ये था, तो आपने तो फिर और क्या मुहूर्त ढूंढ रहे हैं हम? सर हमने MSCDCL के साथ इसको रिकंसाइल किया है। एडिशनल कलेक्टर महोदय, SP साहब, आप अभी कलकत्ता से आए हैं ना,
तो आज ही बैठकर ये फैसला होना चाहिए। ठीक है सर। जो एमएसपी देता है वो हमको मान्य है, वो हिसाब से आपने भी देना चाहिए। सर उसको हम एक बार रिव्यू कर लेंगे क्या गैप है, ठीक है। उसमें जो कुछ भी हमें अमेंडमेंट करना है वो हम एक बार अपना हेड ऑफिस से टेकअप करके फिर उसको करते हैं। साहेब यांच्या कंपनीमध्ये महाराष्ट्र आम्हाला तुम्ही आदेश द्या, आम्ही हातात कायदा घेतो आणि यांचा काय बंदोबस्त लावायचा तो आम्ही आमच्या पद्धतीने लावतो साहेब। जो लोग उधर मेहनत करते हैं, काम करते हैं, उनका जो भी हिसाब बनता है, जितना प्रेजेंटी होगा, जो भी नियम होगा, तो कुछ एक लिमिट के अंदर 5 तारीख 10 तारीख उसके अंदर पगार होना चाहिए ना। सर हमारा पूरा कोशिश रहता है वेंडर के थ्रू हम इसको इंश्योर करते हैं। वेंडर बीच में मत लाओ। नहीं सर, नहीं, कल दिक्कत आएंगी तो वेंडर आएगा क्या? मेरा कहना सर ये है क्योंकि अल्टीमेटली वेंडर की तरफ से पेमेंट होता है, बट तो हम जिम्मेवारी वेंडर को कौन बोलेगा? हम जिम्मेवारी लेकर वेंडर को। वेंडर आए है क्या? अभी आया है क्या वेंडर इधर? चलो वेंडर को बुलाओ। सर मेरा कहना यह है कि हम वेंडर की जो भी वेंडर की तरफ से है, बट जिम्मेवारी हमारी है, हम वेंडर से करवाते हैं। अगर एम्प्लॉयज़ की तरफ से कोई इशू आता है तो एम्प्लॉई वेंडर के पास ही नहीं हमारे पास भी आते हैं और हम इनसे मिलते हैं, इनकी समस्या जो होती है सुनते हैं, जहाँ तक रिजॉल्व होता है उसको रिजॉल्व भी करते हैं। तो हम भी इनके लिए अप्रोचेबल हैं। देखो कल वेंडर कुछ काम में नहीं आएगा, कुछ प्रॉब्लम हुआ तो वो काम में नहीं आएगा। सर मेरा कहना ये है अगर कभी भी किसी को कोई दिक्कत आती है, ये दिक्कत ही है ना, तो लोग हमारे पास ये आते पगार हैं। कम है, टाइम पे पगार नहीं होता, पीएफ 7 महीने से पीएफ नहीं भरा, ये किसका जिम्मेदारी है? हॅलो साहेब, आम्ही दर महिन्याला यांच्याकडे पगारासाठी जातो। दर महिना भरून गेल्यानंतर 15 दिवस वरती होतात। बाहेर देशात जायचं का बाहेर तालुक्यात जायचं? महाराष्ट्र माणूस आणि या कंपनी 100% भरला पाहिजे। कोणाला मान्य आहे? सगळ्यांना मान्य 100% भरला पाहिजे साहेब, 100%। बाहेरचे हे बाहेर करतील। महाराष्ट्रात मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा, मराठी माणूस महाराष्ट्र हा 100% पाहिजे या कंपनीमध्ये। बाहेरचे माणसं नाही चालणार साहेब आणि नाईक साहेब आहे तिथं बोलायला जातो, आम्ही त्यांना सांगतो ते का म्हणतात 10-20 हजार रुपये कमी करून देईल, 90,000 रुपये भरावं लागतील। आणि मामी पोलीस दलामध्ये होते, वडील त्यांचे हजबंड पोलीस दलात होते, ते एक्सपायर झाले, 2 लहान मुलं आहेत सर। नाही पण ते म्हणतात 90,000 रुपये तुम्हाला भरावे लागते। ते नाईक साहेब कोण आहेत ना तिथं? कोण आहे नाईक साहेब? आलेले नाही ते आज इथं। देखो 90,000 रुपये भरावे वो लागते। बिल कम आया तो वो खुद होके बोल ना तू। 5 वर्षापासून सर पूर्ण पोलची लाईन टच झालेली। मम्मीला 3 वेळा करंट लागला, कामाली मावशीला 4 वेळा करंट लागला। मी ऑनलाईन कंप्लेंट करून थकलो सर, तो पूल हटला नाही। आता मी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून ओसी घेतला, तेव्हा मागचा पोल हटला सर, आणि पुढचा पोल अजून पण त्रास आहे की अजून पण ते कोणी आले नाही सर हटवायला, आणि तो खालून पूर्ण जीर्ण झालेला, कधी पण तो बंगल्यावरती पडू शकतो। नोंदणी करा। ठीक आहे सर। तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुला 2 लाख रुपये खर्च लागेल पोल टाकायला। तर त्यावेळेस मी भाऊंना सांगितलं, भाऊ म्हणे यांना सांगितलं, हे म्हणे आम्ही करतो। त्याच्यानंतर मी 2 वेळेस अर्ज केले, त्याच्यानंतर कोणी आलं सुद्धा नाही, अजून 6 महिने झाले कोणी देत नाही। आणि पोलला पाऊस आला का पोलला करंट लागते, तिथे समोरच्या पोलला लहान पोरं खेळतात। त्या दिवशी तिथे गाय मेली, पण हे लोकांनी कंप्लेंटच्या नंबर यांच्या नंबरला फोन करतो तर फोन सुद्धा उचलत नाही। नोंदणी करा। साहब वीज बिल जास्त है तो निकाल कर लेकर चले गए और सिंगल फेज का मीटर लगा दी। 10,000 रुपया बिल बाकी था, मैंने भर दिया। 2 साल हो गए और अभी तक बिल आ रहा है, 1.5 लाख रुपया बिल हो गए। जब ऑफिस पर जाता हूँ तो उनका सिस्टम काम ही नहीं करता है। वो बोलते हैं कि अभी सिस्टम काम नहीं, आप अपना नंबर दे दो, कंज्यूमर नंबर दे दो, हम आपको फ़ोन करके बोल देंगे। लेकिन हर महीने में फिर वापस बिल बढ़कर आ जाता है, जबकि मीटर है ही नहीं। बोला। गली नंबर 11, 13 वर्षाचा मुलगा, नाम क्या था? उमरैन। खाजगी कंपनीमुळे त्याचा मृत्यू झाला, अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही।
ये मेरे पास पिछले 7 दिन में मेरे पास आए थे। इनका जो इलेक्ट्रिक्यूशन का मैटर था वो मैंने चेक करवाया था। इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर की तरफ से जो इंस्पेक्शन हुआ है उसमें जो वायर इनके यहाँ जा रहा था हमारी तरफ से नहीं था, उस वायर से इलेक्ट्रिक्यूशन करके एक्सीडेंट हुआ है, जैसा कि इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर का इंस्पेक्शन रिपोर्ट में आया है। हमारी तरफ से इस टाइप का जो भी केस है उस केस में हमारी तरफ से जो जहाँ हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है वहाँ पर हम इसको कर रहे हैं। पर इस पर्टिकुलर केस में क्योंकि वायर हमारी तरफ से दिया हुआ नहीं था जैसा इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर साहब की रिपोर्ट में है। तो किसने दिया था फिर वायर? हाँ जी, वायर किसने दिया था? सर कुछ वायर्स ऐसे हैं जो कि जहाँ पर हमारी तरफ से लीगल वायर नहीं है, कंज्यूमर ने अपनी तरफ से लगाए हुए हैं। इस टाइप से कुछ वायर तो हैं। किसका जिम्मेदारी है सर? जिम्मेवारी जहाँ कहीं पर भी इलीगल वायर है वो हमारी जिम्मेवारी है और वो क्लियर तो वो सभी वायर्स को हम रिमूव भी कर रहे हैं। सर इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर 4 दिन बाद आए थे देखने, उनको कैसे मालूम का काय से डेट हुई? मी आभार मानित असताना त्यांना विनंती करतो की आपल्या जर काही सूचना असतील त्या लेखी स्वरूपात संजय दुसाने साहेबांकडे द्या। प्रत्येक सूचना आपलं कार्यालय MACB कडे ते देईल आणि आलेल्या सूचनाचं अंमलबजावणी लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपलं ऑफिस पण तिकडे पाठपुरावा करेल। तरी पण पर्टिक्युलर दादा खाली बस, होरकर साहेब म्हणतात थोडं 2 मिनिट खाली बसा। तरी पण MACBच्या सर्व अधिकारी महोदय आणि कर्मचाऱ्यांना माझी सूचना असणार आहे। पहिली गोष्ट तर आपले मोबाईल चालू ठेवा। आपल्या कार्यालयाचा जो फोन असेल तो फोन सुरू ठेवा। काही ठिकाणावरनं अशा सूचना येतात की आपला त्या सबस्टेशनचा फोन असा बाजूला ठेवून दिलेला असतो आणि म्हणून असं कोण करणार नाही याची आपण काळजी घ्या। आलेल्या माणसाचा जर आपण फोन घेतला, त्याची अडचण जर आपण ऐकून घेतली आणि त्याचा प्रश्न जर सोडवला तर मला वाटतं की त्या ठिकाणी ते समाधान व्यक्त करतात। दुसरी गोष्ट, एखादं जर काही टेक्निकल अडचण आहे तर तसं पण आपण जर व्यवस्थित समजावून सांगितली तर त्याच्यात पण त्या ग्राहकाचं समाधान होऊ शकतं आणि म्हणून आपले फोन त्या ठिकाणी सुरू ठेवावेत। जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं तातडीने सोडवणूक झाली पाहिजे। मला वाटतं की चीफ इंजिनियर महोदय, अधीक्षक अभियंता जे आता आलेले आहेत ते जर एवढ्या पोटतिडकीने आपल्याला डायरेक्ट बोलतात आणि महिने जर आपण स्थानिक पातळीवरचा अधिकारी तिकडे गेलेला पण नसेल तर ही गोष्ट काय बरोबर नाही आणि म्हणून या गोष्टीची गंभीरपणे आपण दखल घ्यावी। ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाला तर मला अपेक्षित आहे की 4 दिवसाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बदलला गेला पाहिजे। शेतकऱ्यांना पण विनंती आहे की आपला ट्रान्सफॉर्मर जर नादुरुस्त झाला, जळाला तर रेकॉर्डवर कळवा की जेणेकरून तुमच्याकडे पण प्रूफ पाहिजे की आम्ही याच दिवशी या तारखेला इतक्या वाजता या ट्रान्सफॉर्मरची तक्रार आम्ही तुमच्याकडे केलेली होती, तर त्याची नोंद पण आपण ठेवा। बऱ्याच ठिकाणी ही पण वस्तुस्थिती आहे की नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे, काही ठिकाणी जुना जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे। मला वाटतं की जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मॅक्सिमम जेवढा निधी उपलब्ध होईल तेवढा निधी उपलब्ध करून आपण बऱ्यापैकी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत। अर्थात त्याला आणखी मोठ्या निधीची आवश्यकता आहे। तर चीफ इंजिनियर महोदय, मालेगावला मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि मंडळ कार्यालयाची निर्मिती, आधीच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्याला एकच मंडळ कार्यालय होतं, त्याचं विभाजन करून म्हणजे आपल्या मनातलं जे मालेगाव जिल्हा आहे त्याचाच एक भाग म्हणून मंडळ कार्यालयाची निर्मिती मागच्या काळामध्ये जी काही संपन्न झालेली आहे त्या मंडळ कार्यालयाला थोडंसं झुकतं माप जर तुम्ही दिलं तर या भागाचे जे काही
मग कळवण पासून तर अगदी नांदगाव पर्यंत मोठ्या प्रमाणात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतील आणि म्हणून या कामाला थोडासा जास्तीचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे. ज्या कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही कामं दिलेली आहेत, मी जसं आता सांगितलं, ॲडिशनल जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व प्रशासनाची आमची बैठक संपन्न झाली. 10 तारीख ते 15 तारीख हो सर, त्या मीटिंगला मी होतो. आपण पण होते. तर गावागावात आपण जे काही जाणार आहोत ते आम्हाला जायला आम्ही बॅटरीने अंत्यविधी पूर्ण केले साहेब. या विषयावर वानखेडे साहेब तिथं जे एलटीचं जे मेंटेनन्समुळे किंवा ही ताराला लागण्यामुळे जो इश्यू आहे तो कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त करून तिथं स्पेशल. सर आपल्या 6 महिने का बंद राहिला? सर आपल्या कार्यालयातून पिंटू भाऊंचा मला फोन होता, तर त्यावेळेला मी तिथे ठेकेदार पाठवला होता आणि फोन करण्याची गरज काय पडली? 6 महिने बंद पडला का तो तिथला ट्रान्सफॉर्मर? नाही सर, 6 महिने काम जे आहे त्याची EI ची परवानगी वगैरे पण बाकी होती. मला एक सांगा, ते जे ग्राहक सांगतायत की सगळ्यात महत्त्वाचं काम ट्रान्सफॉर्मरचं पूर्ण होऊन किती दिवस झाले? 3 महिने झाले सर. 3 महिने झाले. मग 3 महिन्यापूर्वी जर का ट्रान्सफर रेडी झाला तर आतापर्यंत चार्ज का नाही झाला? सर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची परवानगी तुम्ही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला कॉल लेटर केव्हा दिले? कॉल लेटर लगेच दिलं होतं सर. ते पत्र मला द्या, आपण त्याची कॉपी त्यांना पाठवून एक प्रत मुख्य आपल्या मंत्री महोदयांना देऊ. येस. एक लक्षात घ्या, आपले सुद्धा डिपार्टमेंटल हे आहे त्याच्यामध्ये नाही करू. त्यांच्याकडचं कोण आले का बघा, नसेल त्यांना सांगू की याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी पूर्ण नाराजी व्यक्त केली आणि की यासाठी हे झाले म्हणून द्या. येस. दुसरा विषय असा मध्ये घ्या 2 दिवसाच्या आत तो सुरू झाला पाहिजे सर. आता परमिशन आलेली आहे का? काही इश्यू नाही, फक्त ते स्पेसर तू त्यांचा जो प्रश्न आहे पुढे मागून घ्या त्यांच्याकडे. नाही इतका लाईटली विषय घेऊ नका. 2 महिने झाले त्या ग्रामस्थांनी तुमच्या वायरमॅनला सांगितलं. तुमचं काय पोस्ट आहे? सहाय्यक अभियंता महोदय पंतप्रधान राष्ट्रपती आहेत, त्यांच्यापर्यंत अद्याप तक्रार गेलेली नाही. अरे ऑफिस मध्ये बसून खुर्च्या उभवण्यापेक्षा तिकडे जा ना. 2 महिने झाले ना. ठीक आहे सर, आज चेक करून मी तुम्हाला आज रिपोर्ट ते आजच्या आज रिपोर्ट करा आणि वराडे साहेब हे नोंद करून घ्या या मीटिंग मध्ये आणि हे ताबडतोब. आणि याच्या पुढे माझं ग्राहकांना पण आव्हान आहे आणि आपले सगळे सेक्शन ऑफिसर आपल्या लाईनमॅनना त्या पद्धतीने जर ग्राहकांनी जर त्यांच्याकडे रिपोर्ट केला तर ताबडतोब सेम डे त्याचा फेल्युअर रिपोर्ट आपल्या फिल्टरपर्यंत संध्याकाळपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तुमचा रिपोर्ट जर आमच्या डिव्हिजनच्या फिल्टरला आला नाही तर पुढचं नियोजन शक्य नाही. आता जे काही दोन्ही ज्या घटना आहेत साहेबांच्या समोर असं निदर्शन झालं की फील्डवरून ते जे रिपोर्ट आहेत तेच आपल्या डिव्हिजन पर्यंत येत नाही. तर ह्या मीटिंगच्या एकीकडे आम्ही 74 ट्रान्सफॉर्मर शिल्लक दाखवतो आणि दुसरीकडे 2-2 महिने ट्रान्सफॉर्मर देत नाही. आणि आपल्याकडे सिंगल फेजचे जो विषय आहे ते 20 आणि 4 जो 24 ट्रान्सफॉर्मर रेडी आहेत. त्यामुळे ताबडतोब हा ट्रान्सफॉर्मर उद्या ज्यांचे काही फेल्युअर तुम्ही एकदा स्टाफचा आढावा घ्या. ज्यांचे रिपोर्ट यायचे राहिले ते ताबडतोब देऊन ते रिप्लेस करण्याची पुढची कारवाई करण्यात येईल. कारण आपल्याकडे जवळजवळ 3.5 TL ऑइल सुद्धा उपलब्ध आहे. तर यापूर्वी ऑइलचा फार गंभीर प्रश्न असायचा, पण ह्या वर्षभरामध्ये तसा ऑइल नाही. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की बाबा तिथे 63चा ट्रान्सफॉर्मर आहे आणि एखादा तिकडे बंधारा झाला असेल, बागायत क्षेत्र वाढलं असेल, तिथे आता 100ची मागणी आहे. तर असे पण प्रकरण ताबडतोब आपण मार्गी लावायला पाहिजे. 30,000 रुपया महीना देते हैं, बिगर मीटर चलाते हैं, और जो लोग लीगल है जो 20,000 रुपया महीना देते हैं बिगर मीटर, उनको कुछ नहीं होता. और जो लोग लीगल है उनके पास रेड करते हैं. सर जहाँ कहीं पर भी डायरेक्ट चोरी का मामला है उन सभी जगह पर हम एक्शन ले रहे हैं. हमने पिछले 4 साल में 8,446 विजिलेंस के केस बुक किए हैं और जिसमें हमने डायरेक्ट थेफ्ट के भी किए हैं और जहां मीटर टेम्पर्ड है वो भी हमने केस बुक किए हैं. मला वाटतं की और जहां आजच्या बैठकीच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या त्याचं निराकरण झालं पाहिजे. MPCLची वागण्याची पद्धत त्यांनी कार्यालयांची निर्मिती केली पाहिजे
त्याच्यासोबतच MPCLने MSEBला जवळपास 340 की 60 कोटी रुपये देणं, त्याच्यासोबतच जे 100 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायला पाहिजे होती ती न करणं, त्याच्यासोबतच मला वाटतं की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं मी बोललो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचा ट्रान्सफॉर्मर असेल, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याजवळच्या पोल लाईन्स असतील आणि काही प्रमुख चौकांमध्ये ट्रान्सफॉर्मर आहेत तर ते शिफ्ट करण्याचा विषय असेल, काही घरांच्या जवळून तारा गेलेल्या आहेत, काही ठिकाणी तारा लोंबत असतील तर हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते कामं ताबडतोबीने करणं, नवीन सबस्टेशनची निर्मिती करणं आणि कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा आपली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. इकडे ॲडिशनल SP साहेब आणि ॲडिशनल कलेक्टर साहेबांना मी मुद्दाम बोलवलेलं आहे. या MPCLमुळे मालेगावात रोष आहे, लोकांमध्ये राग आहे आणि या रागाचा उद्रेक कधी पण होऊ शकतो. मला वाटतं की या गोष्टीची प्रशासन गंभीरपणे नोंद घेईल. MPCL स्वतःच्या वागण्याची पद्धत दुरुस्त करेल. एखादा विषय चर्चा करून समजून घेऊन तो प्रश्न जर सोडवला तर नवीन प्रश्न निर्माण होत नाहीत, परंतु मग ते काय बॉडीगार्ड्स काय काय आज या ठिकाणी मालेगावला 2 बैठका संपन्न झाल्या. मालेगाव ग्रामीण भागाच्या हिशोबाने MSEBची एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये विविध गावातनं आलेले शेतकरी बांधव, विजेचे ग्राहक, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी, त्यांच्या ज्या सूचना होत्या त्यांचं निराकरण करणं, त्यांची अंमलबजावणी करणं या संदर्भात बैठक संपन्न झाली. त्याच्यासोबतच मालेगाव शहर हे MPCL या खाजगी कंपनीला जे काही चालवण्याच्यासाठी दिलेलं आहे, गेल्या 4-5 वर्षापासून या कंपनीला दिलेलं असताना अनेक ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. कारण नसताना विजेचं मीटर बदलणं, जे ग्राहक विजेची मागणी करतात त्यांना विजेचं कनेक्शन न देणं, काही ठिकाणी MPCLच्या कंपनीच्याच आशीर्वादाने मीटर न घेता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीची वीज देण्यात येणं आणि मग त्या विजेचं भुर्दंड हा जे काही ग्राहक रेग्युलर वीज बिल भरतात त्यांच्यावर येणं, त्याच्यासोबतच त्या अटी शर्तींमध्ये MSEBला जे त्यांनी दर वर्षाला किंवा दर 2-3 महिन्याला जो निधी वर्ग करणं अपेक्षित होतं, साधारणतः या क्षणाला 300-350 कोटी रुपये MSEBला देणं बाकी असणं, इन्फ्रास्ट्रक्चरच्यासाठी दर वर्षाला 20 कोटी रुपये खर्च केला पाहिजे, ही जी काही टर्म्स कंडिशनमधलं अट होती त्याप्रमाणे तेवढा खर्च न करता आतापर्यंत फक्त 55 कोटी रुपये खर्च केले, 45 कोटी रुपये खर्च करणं बाकी आहे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवर पण तो खर्च त्या ठिकाणी झाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने जे काही मुलांना इकडं रोजगार दिलेला आहे त्यांना अतिशय तुटपुंजा पगारावर काम त्यांच्याकडनं करून घेतलं जातं आहे आणि म्हणून MSEBच्याच नियमाप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना पण त्या ठिकाणी पगार मिळाला पाहिजे. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा संपन्न झालेली आहे आणि ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्या शांततेने ऐकून घेणं, MPCLकडनं काही ठिकाणी बाउन्सर किंवा पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून दादागिरी केली जाते, दहशत निर्माण केली जाते, तर असं होता कामा नये. ज्या ग्राहकाच्या तक्रारी अडीअडचणी आहेत त्या 8 दिवसाच्या आत त्याचं निराकरण झालं पाहिजे आणि वेगवेगळ्या भागामध्ये हे तक्रारी सोडवण्याच्यासाठी ऑफिसेस त्या ठिकाणी उघडले पाहिजे. असे सर्व निर्णय आज या ठिकाणी संपन्न झालेले आहेत
मला वाटतं की एक 8 ते 10 दिवसांचा कालावधी